7 दिन असा एकदम रोमांचक कार्यक्रम झाला। तुम्ही 7 दिन एक दिन भेट द्याल। जय खानदेश मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल इथं काय भाषण करतोय, कारण की आमचा आज शाकंभरी माताची मिरवणूक होती, 7 दिनचा उत्सव आहे। शाकंभरी माता उत्सव म्हणे करू दादा, आणि बँड मी नावला होता दादा, बँड मी नावला होता दादा। बँड एकदम खतरनाक होता आणि आमच्या गावातील तरुण ज्येष्ठ आणि महिला मंडळ आणि मिरवणुकीसाठी एकदम उत्सुक होती मित्रांनो। आणि पुऱ्या गावामध्ये आम्ही मिरवणूक काढली। हे बघा, मिरवणूक एकदम जोशमध्ये होणार होती। सगळ्या गावाने मिळून मिरवणूक काढली आणि आणि हे बघा, हे लहान मुलींना ट्रॅक्टरवर बसवलं होतं आणि मूर्तीसुद्धा ट्रॅक्टरवर ठेवली होती आणि सगळे लोकांमध्ये एक आनंदाचा विषय होता। आमच्या आसाराम बापूजी गँगने आम्हाला भेट दिली। बँडचा आवाज एकदम खतरनाक होता मित्रांनो, कारण की बँड एकदम खतरनाक होता आणि लोक एकदम खतरनाक नाचत होते आणि एकदम आनंदाचा जोश होता मित्रांनो, एकदम आनंद होता। आणि या मित्रांचा आनंद बघून तर मला एकदम आनंद आला, एकदम कोलांटा खात होता, एकदम खतरनाक। आणि तरुण मित्र मंडळ तर एकदम खतरनाक नाचत होता, एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक, आणि एकदम आनंदाचा उत्सव होता मित्रांनो। हे बघा तुम्ही, आणि मित्र नाचत गेले आणि थोडंसं आमचा डान्स बघा भाऊचा डान्स बघा, डान्स पाहून तर एकदम खतरनाक रोमांचक झालं, एकदम आनंदित झालो मी। माझ्या आयुष्यामध्ये असा डान्स मध्ये पाहिला नव्हता मित्रांनो, खतरनाक डान्स होता। सल्यूट करतोय भाऊला, खतरनाक भाऊ। आमचा झेंडा भाऊचा डान्स बघितला का? झेंडा भाऊ एकदम खतरनाक डान्स करत होता। झेंडा भाऊचा नान करायचा नाही कधी, झेंडा भाऊ बोलेगा सब होगा। झेंडा भाऊचा डान्स एकदम खतरनाक होता। आणि आमच्या झेंडा भाऊचा मॅटर होऊन गेला, इथं मॅटर झालं झेंडा भाऊची दारूची बाटल कोणी फोडून टाकली, त्याच्यामुळे झेंडा भाऊ नाराज होता। आणि झेंडा भाऊच्या मित्रांनी त्याला ट्रॅक्टर चढून दिलं, ट्रॅक्टर चढून त्या झेंडा भाऊने आम्हाला बदला घेतला, काठीने मारायला सुटला झेंडा भाऊ, आणि काठीने मारायला सुटला। मग शेवटी मिरवणूक संपली मित्रांनो, आणि या भाऊने आम्हाला नमस्कार, सगळं आवरून विरून गेलं मित्रांनो। मी कसगावरून अमरावती एक्सप्रेस पकडली आणि जळगावला आलो मित्रांनो। जय खान।